महावितरणच्या भोंगळ कारभाराने वसई विरारकर हैराण. दिवसातून 2-3 वेळा वीज पुरवठा खंडित. संतप्त नागरिकांचा उद्रेक. वसई विरार परिसरात महावितरण कंपनीच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून दिवसातून 2 ते 3 वेळा होणाऱ्या वीज पुरवठा खंडित प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यात नागरिक आधीच हैराण असताना त्यात सतत होणाऱ्या लाईटच्या लपंडावामुळे सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. वसई तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात दिवस असो वा रात्र कुठल्याही क्षणी वीज गायब होण्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. विशेष म्हणजे वीज खंडित होण्यासाठी एखादे मोठे कारणही लागत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हलका वारा, किरकोळ पाऊस किंवा तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत वारंवार वीज पुरवठा बंद केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या उन्हाळ्यामुळे वातावरण प्रचंड तापलेले असून नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण आणि कामावरून थकून घरी परतणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज नसल्याने मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी तासनतास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दरम्यान आता मान्सून कोणत्याही क्षणी हजेरी लावू शकतो. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीची अपुरी तयारी आणि निष्काळजीपणा अधिकच धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी अत्यावश्यक देखभाल कामे, वीज वाहिन्यांच्या परिसरातील झाडांची छाटणी, तांत्रिक दुरुस्ती आणि यंत्रणेची तपासणी यामध्ये गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वर्षी पावसाळ्यापूर्वीची तयारी कागदावरच झाली का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या अजूनही वीज वाहिन्यांवर झुकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे जोरदार वारे किंवा पावसात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वेळा फोन उचलले जात नाहीत, तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड हेच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वसई विरारमधील वाढती लोकसंख्या, उंच इमारती, व्यावसायिक आस्थापने आणि औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता सक्षम वीज यंत्रणा उभारण्याची गरज असताना महावितरण कंपनी मात्र अद्याप जुनाट आणि अपुऱ्या व्यवस्थेवरच शहराचा भार टाकत असल्याची टीका होत आहे. सध्या संपूर्ण वसई तालुक्यात महावितरणाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून वीज बिल वेळेवर भरूनही आम्हाला अंधारात का राहावे लागते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, लघु उद्योगांवर, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर तसेच घरगुती जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा आता विविध भागांतून दिला जात आहे. महावितरण कंपनीने तातडीने आपल्या कारभारात सुधारणा करून पावसाळ्यापूर्वी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या काळात तीव्र लोक आक्रोशाला सामोरे जावे लागू शकते.